जायचं साडे Disconnect. तू भड़का जाने वाला क्या? नमस्कार, माझं नाव नंदलाल राजेंद्र राजपूत, राहणार वडजी, तालुका बडगाव। आमची इथे रसवंती आहे, हर हर महादेव रसवंती आहे। रस प्यायला भरपूर लोक येतात। मग आमचे वडील आहेत राजू रामलाल परदेशी, ते कुठे बाहेरगाव गेले ते फिरायला। त्यांनी पाहिलं तिथे टर्की कोंबडी। आमच्या वडिलांना
पशु पक्षी प्राणी यांचा छंद आहे. जसं नवीन काहीतरी दिसलं तर ते लगेच घेऊन येतात. त्यांच्यापासून उत्पन्नाचा स्रोतचा काही विषय नाही आहे, फक्त घेऊन येतात एक शो म्हणून, त्यांना छंद म्हणून. मग त्यांनी टर्की कोंबडी पाहिली. मग तिथे टर्की कोंबडी पाहिल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मी अशा अशा ठिकाणी टर्की कोंबडी पाहिलेली आहे. त्यांनी कुठे नाला ते शोधला. मग वडिलांचे मित्र आहेत तर त्यांच्याकडे होती. मग त्यांनी आम्हाला सांगितलं. मग ते बाहेरून आम्ही टर्की कोंबडी मागवली. मग तिचे अंडे पण मागवले आम्ही. मग अंडे मागवल्यानंतर ती कोंबडीने अंडे पण फोडले. मग त्याच्यात नर आणि माद्या दोन निघाले. मग ते लहानचे मोठे केले आणि ते मोठे झाल्यानंतर तो नर असं एक आकर्षित पिसारा फुलवतो, जसा मोरासारखा. जसं सेम मोर नाचतो ना तसं तो सेम नाचत असतो. मग लोकांना जसं रसवंतीवर रस प्यायला येतात तेव्हा लहान बाळ, मुलं, लेडीज जेव्हा ते पाहतात तेव्हा त्याच्याकडे आकर्षित होतात ते. मग ते सेल्फी घेतात. सेल्फी घेतल्यानंतर ते म्हणतात की हा भाऊ मोर आहे का? आम्ही नंतर नाही, मोर नाही आहे, पण मोरासारखा सेम नाचतो म्हणून मोरसारखा दिसतो, पण मोर नाही, ही टर्की कोंबडी आहे, टर्की नर येतो. आणि वडिलांनी परत तसेच एक राजहंस आणले. ते राजहंस पण पांढरं शुभ्र एकदम स्वच्छ एकदम भारी दिसतात. मग त्यांच्याकडे पण लोक सेल्फी घेतात. पण ते लोक पण विचारतात हे बदक आहे का? बदक नाही, ते राजहंस आहेत. राजहंसमध्ये परत एक प्रकार आहे आफ्रिकन राजहंस, ते पण आणले वडिलांनी. परत फायटर कोंबडी आमच्याकडे, ते जसं कर्नाटकमध्ये झुंबड करताना त्यांचे कोंबडे आहेत नर. परत आमच्याकडे कबूतर आहेत, ते नाही आहेत असे गावठी कबूतर नाही आहेत. त्यांच्या पायाला पंजनाला जसे पिसारे हे आहेत, त्यांना पक वगैरे ते वेगळे, असे मुक्की वगैरे त्यांच्यामध्ये भरपूर चाक आहे. असं छान परकी नाचतात ते पण कबूतर. हे टर्की कोंबडीचं वैशिष्ट्य काय आहे? टर्की कोंबडीचं वैशिष्ट्य काही नाही, ते आपल्याला एक शो म्हणून, आकर्षित म्हणून आहे. त्याच्या पण उत्पन्नाचा स्रोत वगैरे आम्हाला काही नाही आहे. ते जेव्हा पिसारा वगैरे फुलवतो, जेव्हा ते नाचतात, जेव्हा लोक त्याच्याकडे सेल्फी घेतात, जेव्हा लोक आनंदित होतात आणि संध्याकाळी फिरायला येतात, तेव्हा जेव्हा लोक आनंदित होतात, जेव्हा त्यांचा तो आनंदित पाहून आम्हाला उत्साह वाटतो की नाही, आपण लोकांसाठी काहीतरी वेगळं आणलेलं आहे. किती उंची आणि किती वजन आहे त्याचं वजन आहे 4.5 किलो आणि त्याची उंची आहे 2-2.5 फूट. जसं जसं तो वाढत राहतो त्याची उंची आहे. मग तो जेव्हा पिसारा फुलवतो, जेव्हा नाचतो, तेव्हा त्यांची थोडीशी नॉर्मल उंची 2-3 इंचाने परत वाढते. परत त्याच्या चोचेला एक लाड असते. जेव्हा तो त्याच्या नाचण्याच्या मूडमध्ये असतो, ती पूर्ण लाड खाली लमकवतो. ते लाल लाल वगैरे एकदम भारी छान दिसतं. आणि त्या मोरासारखे त्याचे मोठमोठे पिसारे आहेत. खाद्य काय आहे त्याचं? खाद्य काय आहे ते आपले शेंगदाणे, जसं नॉर्मल ज्वारी, बाजरी, आणि चेंजिंग म्हणून आम्ही वटाणे किंवा ते शेंगदाणे टाकतो, किंवा ते आपले चणे येतात, चणे टाकतो. म्हणजे इतरांप्रकारे सेम आहे? कारण हो, सेम जास्त काही वेगळं नाही आहे. पण ते नवीन, जास्त थोडंसं नवीन खाण्यासाठी आम्ही शेंगदाणे पण टाकतो. कबुतरांना पण शेंगदाणेच खाऊ घालतो.